नमस्कार, सोनाली किचनमध्ये आपले स्वागत आहे। आपण आज करणार आहे माशाचा रस्सा। त्यासाठी आपण घेतलेत मासे। आता त्यासाठी लागणारे रस्स्यासाठी लागणारे आपण साहित्य पाहूया। कांदा घेतलेत, 2 मीडियम साईजचे कांदे घेतलेत, ओले खोबरे घेतले, कोथिंबीर, लसूण, वाळला मसाला पहा, धने, तीळ, जिरे आणि धोंडफूल। हे आहे घरगुती चटणी, मीठ, हिंग पावडर, हळद आणि इथं घेतले चिंचेचं पाणी। चला तर मग चालू करूया रेसिपीला। पहिल्यांदा आपण सर्व मसाले भाजून घ्यायचे। हे सर्व कढईमध्ये घालूया। धने, धोंडफूल, जिरे आणि तीळ पहिल्यांदा भाजून घेऊया। 1 ते 2 मिनिटे इथं भाजून घेऊया। हे भाजले। आता ह्यामध्ये घालूया कांदा, खोबरे आणि लसूण। शक्यतो माशाच्या रश्श्यासाठी ओले खोबरे जास्त वापरायचे। चला हे भाजून घेऊया। आपण थोडा आता कोरडं भाजून घेतलं आहे। आता ह्यामध्ये घालूया तेल। तेल घालून आता चांगलं भाजून लाल होईस्तोवर भाजून घ्यायचं आहे। आपला मसाला भाजलाय आणि हे मसाला बाजूला ठेवूया आणि मसाला गार होईस्तोवर रश्श्यासाठी पाणी गरम करायसाठी ठेवूया। कढईतला मसाला आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलाय आणि आता ते बारीक करून घेऊया। मसाला बारीक झालाय आपला। मी मसाला बारीक करताना 1 छोटी वाटी पाणी घातलंय यामध्ये। रश्श्यासाठी पाणी पण गरम झाले। आता हे बाजूला काढून ठेवूया आणि ह्यामध्ये त्यावर कढई ठेवूया। आपण मसाला भाजला आहे तीच कढई ठेवूया। कढईमध्ये तेल घालूया। तेल आपलं गरम झाले आणि ह्यामध्ये घालूया मसाला। मसाला चांगला हलवून घेऊया। चांगलं तेल सुटोस तर हे भाजून घेऊया। मसाल्याला तेल सुटले। आता ह्यामध्ये घालूया लाल तिखट, मीठ, हिंग पावडर आणि हळद। शक्यतो लाल तिखट असले की बाकीचे मसाले घालायला लागत नाहीत। ह्याला घाटी मसाला पण म्हटला जातो। ठीक आहे, ह्यामध्ये घालूया मध्ये आणि हे चांगलं भाजून घेऊया। आपले लाल तिखट पण भाजले। आता ह्यामध्ये घालूया गरम केलेलं पाणी। हे कुकरचं भांड आहे। ह्या मसाल्याचा पूर्णपणे वापर करून घ्या आपण। ह्याला उकळी फुटली की मगच मासे घालायचं। बघू शकता आपला रस्सा कसा एकसारखा दिसत आहे। आता ही उकळी फुटली, ह्यामध्ये घालूया आपण एक एक करून मासे। हे मासे शिजायला फक्त 6 ते 7 मिनिटच लागतात बरं का। एक मीडियम फ्लेमवर करून ठेवूया 5-6 मिनिटं। आता फ्लेम जरा बारीक करूया आपण। ह्यावर झाकण ठेवूया। झाकण ठेवून 7 ते 8 मिनिटं शिजून घ्यायचेत मासे आपण। झाकण लावून 2 ते 3 मिनिटं झालेत। आता ह्यामध्ये घालूया आपण चिंचेचं पाणी। आपण हे करून ठेवलं तर चिंचेचं पाणी आता ह्यामध्ये घालूया। चिंचेचं पाणी घातले की माशाचा रस्सा खूप छान लागतो बघा। बघा शिजत येते। आता आपण झाकून ठेवूया हे।
आणि 2-3 मिनटं शिजवूया. आपण उघडून बघूया. आता बंद केले आपण शेगडी. बघू शकताय आपलं मासे शिजलं असतील. बघू शकता आपले मासे शिजले कसे तर्री आले बघा. हा रस्सा भाकरी बरोबर खूप छान लागतो बरं का. कुस्करून खाल्लं की. एका ताटात काढून घेऊया आपण. बघू शकता आपलं माशाचा रस्सा तयार झालाय. असंच माझं चॅनल पाहत राहा. धन्यवाद. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का.